हॅलो, वेलकम टू गायडन्स ग्रुप यूट्यूब चॅनल. या सिम्प्लिफाय सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण आजच्या सिम्प्लिफाय सिरीजमध्ये बघणार आहोत दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. कारण सध्याच्या न्यूजमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक येईल की बँकांच्या संदर्भामध्ये की PNBनी साधारणपणे 44,000 करोड एवढं कर्ज हे राईट ऑफ केलं. इंडियन ओव्हरसीज बँकेनी साधारण 41,000 करोड एवढं कर्ज राईट ऑफ केलं. युको बँकेनी 25,000 करोड, कॅनरा बँकेनी 47,000 करोड, सेंट्रल बँकेनी 41,000 करोड आणि इंडियन बँकेने सुद्धा 10,000 करोड एवढ्या मोठमोठ्या अमाऊंट्स, हजारो कोटीच्या अमाऊंट्स बँकांनी काय केलं, लोन जे होते त्यांचे ते राईट ऑफ केले. आणि त्याच्यामुळे सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा त्याच्यावरती खूप साऱ्या चर्चा चालू आहेत. आताच्या मंदीच्या काळामध्ये बँकांची हालत अशी असणं किंवा बँकांचे असे डिसिजन्स असणं किंवा बँकांची अशी परिस्थिती असणं म्हणजे अजून एक मोठं चॅलेंज होतं. पण मुळात काही प्रश्नांना हाच प्रश्न होता की राईट ऑफ आणि लोन वेव ऑफ म्हणजे फरक काय. कारण ह्या दोन्ही गोष्टी एकाच गोष्टीला आहेत की तुम्ही कर्ज माफ करत असता, ठीक आहे, पण या दोघांचा त्याच्यामधला जो मागचा अप्रोच आहे तो वेगवेगळा असतो. सो बेसिकली आपण बघूया की लोन राईट ऑफ करणं आणि लोन वेव ऑफ करणं याच्यात काय फरक आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा राईट ऑफ ही मोठी समस्या आहे, वेव ऑफ ही मोठी समस्या नाहीये, राईट ऑफ करणं ही मोठी समस्या आहे. तर पहिल्यांदा आपण राईट ऑफची डेफिनेशन समजून घेऊया आणि मग आपल्याला कळेल की आता हे जे आहे की या सगळ्या बँकांनी एवढे हजारो करोड रुपयाचे त्यांच्या आता काय होतं या हजारो करोडचं ते तुम्हाला राईट ऑफ मध्ये कळेल. सो बेसिकली काय होतं लक्षात ठेवा, लोन राईट ऑफ करणं म्हणजे हे साधारणपणे बॅड लोन किंवा बॅड डेप्ट ज्याला आपण म्हणतो बॅड डेप्ट शी संदर्भित असतं. आता बॅड डेप्टचा अर्थ काय असतो की ज्या वेळेला मी समजा आज तुम्हाला 100 रुपये दिले आणि त्या 100 रुपयामधले तुम्ही मला 20 रुपये परत दिले, त्याच्यानंतर तुम्ही एकही रुपया भरत नाही आहात, कारण काही असतील, पण आता तुम्ही मला पैसे देत नाही आहात, बरोबर आहे. सो पैसे रिकवर होत नाहीये, रिकव्हरी थांबली आहे, याचा अर्थ ते काय झाली, बॅड डेप्ट झालं, बॅड लोन झालं. याचा अर्थ ते मला आता परत भेटणार नाहीये. ठीक आहे. आता भेटणार की भेटणार नाही तर साधारणपणे आपण काय समजू शकतो, समजा तुम्ही मला 100 रुपये दिले, त्यातले 20 रुपये मी तुम्हाला परत दिले. 80 रुपयासाठी तुम्ही मला फोन करताय, ठरलेल्या वेळेला तुम्ही फोन करताय, मी तुम्हाला रिप्लायच करत नाहीये किंवा मी तुम्हाला तुमचा फोनच उचलत नाहीये. याचा अर्थ काय, समजा मी नाही म्हटलंय का मी नाही म्हटलंय, पण मी तुमचा फोनच उचलत नाहीये. बरं, मी तुमच्या अकाउंटला अमाऊंटही ट्रान्सफर करत नाही. याचा एक सिंपल अर्थ काय होतो की जरा बुडल्यात जमा झाले, पण कुठेही लिहून नाही दिले की मी बुडले, बरोबर आहे. किंवाही तुम्ही पण तसं पकडणार नाही की हे बुडले, कारण ते डायरेक्ट नुकसान होईल, बरोबर आहे. पण याचा एकच अर्थ आहे की समोरचा माणूस फोन नाही उचलत आहे, वेळेवर पैसे पाठवत नाही, याचा अर्थ हे बुडल्यात जमा तर नाहीत ना. कळ, हे जे असतात मध्यंतरी जे बुडल्यात जमा असतात पण कुठेही क्लेरिफाय नसते की बुडले, कळ, त्याला म्हणतात बॅड डेप्ट असं म्हणतात त्याला. ठीक आहे. तर जेव्हा आपण बँकांकडनं अनेक मोठमोठ्या उद्योजकांनी, मोठमोठ्या बिझनेस पर्सननी आणि सामान्य व्यक्तींनी सुद्धा बँकांकडनं कर्ज घेऊन जेव्हा ते त्यांना परत फेडता येत नाहीत, आणि ते न फेडता येत नाहीत, आणि अशा वेळेला ज्या वेळेला बँका त्यांच्यावरती कारवाई करतात आणि जेव्हा बँकांना कळतं की अरे ह्या काय आपल्याला एकही रुपया आता वसूल होणार नाही, आता करायचं काय, जर बॅलन्स शीट मध्ये जर त्यांनी बॅड लोन किंवा बॅड डेप्ट म्हणून असा जर वर्ड वापरलं, याचा अर्थ खूप निगेटिव्ह होतो बँकेच्या बॅलन्स शीट वरती, आणि ते होऊ नये म्हणून बँका कुठला शब्द वापरतायत, बँका शब्द वापरतात राईट ऑफ केलं, लोन राईट ऑफ केलं असं वापरतात. आता राईट ऑफचा अर्थ मुळात सिंपल जर आपण सामान्य भाषेत समजता गेला तर हाच होतो की ती खरं तर बॅड डेप्ट झालेली असते, म्हणजे आता ते पैसे नाही येणार आहेत, बुडलेले आहेत. सो समजा एखाद्या बँकेने त्यांच्या जवळ जर 100 रुपये असतील, त्यातले 20 रुपये जर त्यांनी बॅड डेप्ट दाखवली, याचा अर्थ आता बँकेकडे जरी ओरिजिनल 100 रुपये असले पण आता 20 रुपये जर मी बॅड डेप्ट असं म्हटलं तर याचा अर्थ होतो तो परत कधीच ते येणार नाहीयेत. म्हणजेच बँकांकडचा फंड कितीवर आलेला असतो, 80 वर आलेला असतो, बरोबर आहे. सो बँका कधीही हे दाखवणार नाही. ही परिस्थिती जेवढी लांबवता येईल तेवढी ती लांबवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी यूज करत असतात. राईट ऑफचा अर्थ बेसिकली बॅड डेप्टच असतो, पण टेक्निकल मध्ये आपण बघूया की त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन बँकिंग सिस्टीम मध्ये दिलं जातं. तर बेसिकली ते असं असतं की जसं मी सांगितलं की डिलिंग विथ द बॅड लोन और बॅड डेप्ट, ठीक आहे, स्टील होप्स टू रिकवर. लक्षामध्ये, म्हणजे आपल्याला माहिती असते की रुपये येणार नाहीयेत पण केस चालू ठेवायची, रिकव्हरी चालू ठेवायची, येणार काही नाहीये हे माहिती असून सुद्धा फक्त ती रिकव्हरी जी आहे ती बॅलन्स शीटवर दाखवायचं की ही रिकव्हरी चालू आहे.
कळलं. मुळात मुळात कसं असतं, मुळात काय होतं की जसं मी सांगितलं इथे पॉईंट मी लिहून ठेवलंय की चान्सेस ऑफ रिकव्हरी इज ऑलमोस्ट झिरो. हा पॉईंट मुळात मी अंडरलाईन करतो. ठीक आहे, की झिरो रिकव्हरीचे चान्सेस असतात. कळलं, ऑलमोस्ट झिरो असते. कळलं. आणि मी अजून बॅड डेप्ट हा वर्ड न वापरायचा, पण सांगायचं की रिकव्हरी होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. याचा सिंपल अर्थ हाच होतो की रिकव्हरी नाहीच होणार आहे. ठीक आहे. सेकंड असतं की त्याच्या संदर्भात जी ऍसेट असते, आपण गहाण वगैरे काय ठेवतो, ती ऍसेट सुद्धा काय झालेली असते, बेसिकली नॉन परफॉर्मिंग झालेली असते. ठीक आहे, म्हणजे त्याच्यातून काही रिटर्न्स येणारे नसतात. याचा अर्थ जवळपास व्हेंटिलेटरवरती जर हॉस्पिटलमध्ये माणूस गेल्यानंतर जी परिस्थिती असते तीच परिस्थिती इथे बँकांची होते, जेव्हा बँका एखाद्या लोन अमाऊंटला बॅड डेप्ट, डायरेक्ट डिक्लेअर नाही करत की डेथ आहे, पण बॅड डेप्ट जी असते तिला नाव देतात राईट ऑफ. याचा सिंपल अर्थ असा असतो की 99% ती जी कर्ज आहेत बँकांनी दिलेली ही बुडाली आणि बँकांवरती त्या आर्थिक संकट आता येणार आहे, किंवा ती आर्थिक जबाबदारी आता त्यांच्यावरती येणार आहे. ठीक आहे, कारण रिकव्हरी झिरोवरती आलेली असते. ठीक आहे, ऍसेट्स जी नॉन परफॉर्मिंग झालेली असते. ठीक आहे, फक्त एवढीच गोष्ट असते की मी पैसे मागतोय ना, मी अजून मागोवा घेतोय, मी अजून बोलतोय, सो ट्रायल्स फॉर रिकव्हरी विल कंटिन्यू. म्हणजे ट्रायल चालूच राहणार, पण येण्याची शक्यता कशी असते, झिरो असते. कळलं. ऍसेट्स पण कशा असतात, नॉन परफॉर्मिंग असतात. जेव्हा ही कंडिशन एखाद्या त्यांच्या बॅलन्स शीट मधल्या एखाद्या लोनच्या संदर्भात किंवा बँकांनी दिलेल्या लोनच्या संदर्भात जेव्हा होते, तेव्हा बँक ते पैसे बुडाले असं डिक्लेअर न करता, कळलं, डायरेक्ट डिक्लेअर न करता आधी बॅलन्स शीट मध्ये तो राईट ऑफच्या अँगलने दाखवला. इथे लिहिणार राईट ऑफ. कळलं. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये बॅलन्स शीट टॅली करत असताना जे कोणी अकाउंट्स किंवा कॉमर्स सेक्टर मधनं असेल त्यांना कळेल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही टॅली करता, त्या टॅली करत असताना ह्या बॅड डेप्ट जर मी दाखवली तर त्याचे इम्पॅक्ट वेगळे होतात. ठीक आहे, बॅलन्स शीटवरती. म्हणून ती अमाऊंट टॅली करण्यासाठी सरळ सरळ डेथ असं न म्हणता, बॅड डेप्ट असं न म्हणता तिथे राईट ऑफ ही कन्सेप्ट वापरली जाते. त्याचा सिंपल अर्थ मी पुन्हा सांगितला की पैसे येण्याची शक्यता झिरो आहे. नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स आहे ती करेक्ट आहे. स्टील रिकव्हरीसाठी ज्या ट्रायल्स आहेत त्या चालू आहेत. बरोबर आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कधीतरी कुठली तरी कारवाई करून कधीतरी कोणतरी पैसे देईल, या हेतूने ती ट्रायल्स फक्त चालू आहेत. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा की ट्रायल्स चालू राहतात पण पैसे येण्याची शक्यता शून्य असते. ठीक आहे. त्याला मग ती जी अमाऊंट आहे ते बॅड डेप्ट न दाखवता ते बॅलन्स शीट मध्ये काय दाखवतात, राईट ऑफ या कन्सेप्ट खाली दाखवतात. फक्त त्याचा ऑब्जेक्टिव्ह हेच असतो की इट हेल्प्स टू टॅली द अमाऊंट आणि टॅली द बॅलन्स शीट. क्लिअर. ठीक आहे. पुढचा पॉईंट असा असतो की हा जो डिसिजन असतो, हा डिसिजन प्रॉपरली स्वतः बँक घेते. डिसिजन कॅरी आउट बाय बँक. लक्षामध्ये. सो एवढ्या मोठ्या ज्या अमाऊंट्स आहेत, ह्या मोठ्या अमाऊंट्स जर अमाऊंट एकेका बँकेला खड्ड्यात घालू शकतात. ठीक आहे, ज्या त्यांच्या राईट ऑफ झाल्या. जेव्हा संसदेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारला गेला तर संसदेमध्येही सांगितलं गेलं की राईट ऑफ केलं म्हणजे आम्ही सोडून नाही दिलं. बँकांनी पण दिलं की राईट ऑफ केला म्हणजे सोडून नाही दिलेलं आहे. कळलं. आम्ही काय सांगितलं नाही की बुडाली, आम्ही रिकव्हरी आमची चालू आहे. पण मी जसं सांगितलं तसंच त्याचा अर्थ आहे की राईट ऑफ असला म्हणजे 99% डेथ झालीच आहे असं समजू शकतो आपण. ठीक आहे. 1%चा तो गेम असतो. त्यातले पण सगळेच अमाऊंट रिकव्हर होत नाहीत, कारण ज्या वेळेला एखादी लोन अमाऊंट राईट ऑफ होते, कळलं, म्हणजे समजा मी असे 10 रुपये 5 रुपये 10 रुपये 5 रुपये असे करत जर मी सांगितले ओव्हरऑल 100 रुपयाचे माझे राईट ऑफ्स आहेत, तर त्याचा रिकव्हरी रेट जो आहे ना तो 1%चाच आहे आतापर्यंत बँकांचा. कळलं. म्हणजे उरलेले 99 जरी म्हणजे मी जरी म्हटलं की ट्रायल चालू आहे, सगळ्या गोष्टींनी आम्ही आमचे पैसे गोळा करू, तरी सुद्धा किती % येऊ शकतात ते पैसे, तर साधारण 1% येऊ शकतो. हा रेकॉर्ड जो आहे बँकांचा रिकव्हरीचा तो तसाच आहे. त्यामुळे हे जे राईट ऑफ केलेले हे एक प्रकारे बँकांचं होणारं मोठं नुकसान आहे. म्हणजे बँका ऑलरेडी नुकसानात आहेत आणि या सगळ्या बँका ह्या पब्लिक सेक्टरमधल्या, हे लक्षात ठेवा. पब्लिक सेक्टर बँकांची जर अशी कंडिशन जर झाली तर त्याचा परिणाम किती मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो. शब्द बदलले म्हणून सिच्युएशन बदलत नाही. त्यामुळे आरबीआयला सुद्धा आता ह्याच्यावरती किंवा गव्हर्नमेंटला सुद्धा कायदा करून ह्या संदर्भामध्ये ॲक्युरेट डिसिजन्स घ्यावे लागतील. कळलं. आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. सो तुम्हाला आय होप तुम्हाला राईट ऑफ कळाली असेल. ठीक आहे. इकॉनॉमीमध्ये शब्द बदलले की काही गोष्टी लपवता येतात. ठीक आहे, पण त्याचा मूळ अर्थ किंवा त्याचे जे कंडिशन्स किंवा त्याचे इम्पॅक्ट आहेत ते कधी खोटं लपवता येत नाही. आता जाऊया आपण लोन वेव ऑफ म्हणजे काय. लोन वेव ऑफ ही राईट ऑफ पेक्षा वेगळी कंडिशन असते. याच्यामध्ये सुद्धा आपण जे काही कर्ज देतो ते माफ केले जातात, पण
लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये कसं होतं, इथे कसं मी सांगितलं की रिकव्हरी चालू राहते, जरी मी सांगितलं की ठीक आहे तरी रिकव्हरी इथे चालू राहते, इथे काय होतं, इथे टोटल रिलीज फ्रॉम द बर्डन, म्हणजे डायरेक्टली सांगितलं होतं की ठीक आहे तुझं कर्ज माफ झालं. सो ह्याचा सिंपल अर्थ आहे ह्याचा कर्ज माफी, याचा सिंपल अर्थ आहे कर्ज माफी. ठीक आहे. आणि हा जो लोन वेव ऑफचा जो निर्णय घेतला जातो हा गव्हर्नमेंटकडनं घेतला जातो, जो लोन राईट ऑफचा जो निर्णय घेतला जातो हा बँकांकडनं घेतला जातो. क्लिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे की हे जेव्हा लोन वेव ऑफ केले जातात ना, याचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो की आपल्याला हेल्प करायची असते किंवा रिलीफ द्यायचा असतो. तर एखादा विकर सेक्शन किंवा जेव्हा आर्थिक संकट येतात अशा वेळेला गव्हर्नमेंट इकॉनॉमी बॅलन्स करण्यासाठी, इकॉनॉमीतले जे फॅक्टर्स असतात, ठीक आहे, ते फॅक्टर्सला बॅलन्स करण्यासाठी, त्यांना सावरण्यासाठी, त्यांना रिलीफ करण्यासाठी गव्हर्नमेंट असे डिसिजन घेतो. ठीक आहे, जेणेकरून ते टिकले पाहिजे, ते तुटले नाही पाहिजेत. सो हा जो लोन वेव ऑफ आहे हा थोडासा पॉझिटिव्ह अँगलने याचा विचार केला जातो. ठीक आहे. साधारणपणे आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, शेतकऱ्यांवरती जेव्हा आर्थिक नुकसान होतं आणि ऑलरेडी ज्या वेळेला पावसामुळे नुकसान होतं, दुष्काळामुळे नुकसान होतं किंवा अतिवृष्टीमुळे वगैरे नुकसान होतं, तर ऑलरेडी त्याचं नुकसान झालेलं असतं. त्यात जर त्याला सांगितलं कर्ज फेड, तर ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पण, माणुसकीच्या दृष्टिकोनातून पण, आणि एक आपण ज्या देशाचं म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक सिटीजन आहोत, कळलं, तर कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा पण तोय. सो अशा व्हेरियस अँगलने हा ऑब्जेक्टिव्ह पॉझिटिव्ह ठरतो. त्यामुळे लोन वेव ऑफ जेव्हा होतो त्याचा ऑब्जेक्टिव्ह मोठा असतो, हेल्प आणि रिलीफ. लक्षामध्ये, मग इंडस्ट्रीला, आर्थिक मंदीच्या वेळेला इंडस्ट्रीला अशा गोष्टींनी केलं जातं. ठीक आहे. पण तिथे ह्याला कर्ज बुडवेपणा असं म्हणत नाहीत, ह्याच्यामध्ये कर्ज बुडवेपणा येतो. ठीक आहे. तर गव्हर्नमेंट हे घेतं, पण हे कधी घेतं, जेव्हा इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन बसते. तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट समित्या वगैरे नेमतात, ते अभ्यास करते आणि त्याच्यानंतर सांगते की कोणाला हे रिलीफ मिळालं पाहिजे, कधीपर्यंत मिळालं पाहिजे आणि किती मिळालं पाहिजे. सो हा असा लोन राईट ऑफ आणि लोन वेव ऑफ मधला डिफरन्स आहे. याच्यामध्ये लोन वेव ऑफ हा आर्थिक संकटाचा प्रश्न नाही आहे. ठीक आहे. लोन राईट ऑफ हा मात्र नक्की प्रश्न आहे. आणि सध्या जर ह्या बँकांची अशी कंडिशन बघितली तर हा नक्कीच चिंताजनक प्रश्न आहे, जो मॉनिटरी सिस्टम हँडल करणारे असो नाही तर फिस्कल सिस्टम हँडल करणारे असो, या दोघांनी मिळून याच्यावरती उपाय शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आता जर इंडियाची बँकिंग सिस्टम जर ढासळली तर अर्थव्यवस्था ढासळायला वेळ लागणार नाही. आणि हा जो डाटा आहे हा 2017 ते 20 पर्यंतचाच आहे. 2017च्या आधीचा डाटा माहीत नाहीये असं बँका म्हणतायत. ठीक आहे, किंवा दाखवल्याच जात नाहीये. सो हे आता सध्या सिस्टीम ही अशी आहे. ठीक आहे. सो तुम्हाला जी काही मुलांनी मला प्रश्न विचारले होते मेसेजेसवरती वगैरे, सर आर्टिकल्समध्ये राईट ऑफ, वेव ऑफ याच्यावरती येत आहे, तर थोडंसं त्याच्यावर एक्सप्लेन कराल का? सो राईट ऑफ आणि वेव ऑफची ही जी ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा जी काही कंडिशन न्यूजपेपरमध्ये सध्या चालू आहे किंवा आर्थिक जगतात जे चालू आहे ते सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न मी या सिम्प्लिफाय सिरीजमध्ये आपल्या केलेला आहे. सो आय होप तुम्हाला हा जी काही व्हिडिओ छोटासा बनवला मी तो आवडेल. तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आम्हाला सुद्धा जोर येईल तुमच्यासाठी अशा पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओज बनवण्यासाठी. सो थँक्यू सो मच. विसरू नका सबस्क्राईब करायला. थँक्यू.